कोल्हापूरमधनं बातमी येते। नेहमीच पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमधनं पाणी टंचाईचं एक धक्कादायक चित्र समोर आलंय। आर.के. नगर भागामध्ये महिन्याभरापासून केवळ दोनदाच पाणी मिळतंय असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। अनेक पाणी योजना असून सुद्धा नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली असून पाणी न सुटल्यास मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला। हे पाण्याचं आहे ना, आम्हाला तुम्ही सोय करून दिलंच पाहिजे। जर नाही दिलं तर आम्ही रस्ता रोको करणार। नुसता रस्ता रोकोच नाही, आम्ही सरळ आहे ना रोडवर जाऊन झोपणार। आता मला अक्षरशः खूप आहे ना रडायला यायला लागले, पण आता आम्ही रडून नाही दाखवू शकत एवढी पण कळकळीची विनंती। जर ते लोक जर जाणून नाही घेतलं तर ते लोक माणसंच नाही, जनावरांमध्ये सामील झाले। नगरपालिकेचे जे हे सेवक आहेत, ते सरकारी नोकर आहेत, त्यांच्या घरात 1-2 दिवस पाणी सोडू नका। कसं ठोकत येतात तुमच्या नदसमोर हे बघा म्हणा काय। आणि आम्ही पाणी नाही म्हणून आम्ही काय 8 दिवस हाल काढतो ते पण बघा म्हणा। थेट पाईपलाईन योजनेमध्ये पाचगाव असेल, कळंब असेल, ही गावं रितसर पद्धतीने समाविष्ट असताना सुद्धा ह्या भागांना का डावललं जातं किंवा ह्या भागांच्यावर का कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं जातं का? पण अधिकारी ही राजकारणासाठी आहेत का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतात का? अशा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आज शंका व्यक्त व्हायला लागल्या।